नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज अप, नजर प्रत्येक बातमीवर। माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या ठाम भूमिकेनंतर महापालिकेची माघार, हरकतींसाठी मुदतवाढ जाहीर। अहिल्यानगर महापालिकेने 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या चुका, विसंगती, मनमानी स्थलांतरण आणि हेतुपुरस्सर झालेल्या फेरबदलांवर माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी जोरदार आवाज उठवला आहे। कळमकर यांनी प्रशासनावर दाखवलेल्या ठाम अपेक्षांमध्ये चुकीचे पत्ते, चुकीचे प्रभाग, मोठ्या प्रमाणात हटवलेली नावे, हेतुपुरस्सर फेरबदल, मतदारांना दिशाभूल करणाऱ्या नोंदी या सर्वांचा मुद्देसूद उल्लेख करत ही चूक नसून प्रणालीतील बेफिकीरपणा आणि सत्ताधाऱ्यांची जाणून बुजून केलेली हेराफेरी असा गंभीर आरोप केला होता। कळमकर यांच्या या ठाम आणि लोकशाही रक्षणाच्या भूमिकेनंतर आज अखेर महापालिका प्रशासनानं माघार घेत मतदार यादीवरील हरकती नोंदवण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे। स्थानिकांमध्ये अशी प्रतिक्रिया उमटली आहे की लोकशाही न्यायासाठी उभं राहिल्यानेच आज सर्व मतदारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली। कळमकर यांची भूमिका अतिशय निर्णायक ठरली आहे। अशाच विश्वासार्ह आणि अचूक बातम्यांसाठी न्यूज अप चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।